हॅलो यूट्यूब फॅमिली, आज मी घेऊन आली आहे आपल्यासाठी स्मशानातील एक लग्नाची कथा। तो जहाल नास्तिक होता। चुकूनही त्याने कधी देवाला नमस्कार केला नव्हता। अंधश्रद्धेच्या विरुद्ध चालणाऱ्या मोहिमेत तो नेहमीच पुढे राहायचा। देवी देवतांची आणि संत महात्म्यांची निंदा केल्यामुळे त्याला कधी कधी मारही खावा लागायचा, पण समाजाच्या हितासाठी एवढे कष्ट तर सहन करावेच लागतात, असे त्याचे मत होते। त्याने स्वतःचे लग्न स्मशानात करण्याचे ठरविले। परिणाम, वयाची 35 उलटली तरी त्याचे लग्न जमले नाही। शेवटी एक हुशार मुलगी त्याच्याशी त्याच्या अटीवर लग्न करायला तयार झाली, पण त्यासाठी त्याला तिच्या बापाला लग्नापूर्वी हुंडा म्हणून रोख 10 लाख रुपये द्यावे लागले। त्याने लग्नाची जय्यत तयारी सुरू केली। समाजात लग्नसंबंधी पसरलेल्या परंपरेंना तडा देण्यासाठी त्याने गुरुजीऐवजी एका अघोरीला लग्न लावून देण्याचे कार्य सोपविले। अघोरीने त्याचा लग्नाचा मुहूर्त रात्री 2 वाजताचा ठरविला। अघोरीच्या मते त्यावेळी स्मशानातील सर्व भूत प्रेत जागृत होऊन या लग्नात उपस्थित राहतील। ब्रेकिंग न्यूज देणारे मराठी पत्रकारही तिथे पोहोचले। अघोर लक्षण मुहूर्तावर लग्न पार पडले। लग्नात अग्नीऐवजी जळत्या चितेच्या भोवती 7 प्रदक्षिणा घातल्या गेल्या। लग्नात उपस्थित सर्व अंधश्रद्धा विरोधकांनी चितेवर भाजलेल्या चिकन आणि मटणच्या सोबत देशी दारूवर ताव मारला। त्यांच्या लग्नाची बातमी मीडियात प्रसिद्ध झाली। काही ब्रेकिंग पत्रकारांचे म्हणणे होते, त्या लग्नात हडडींनी हडडाष्टक म्हटले होते। काहींचा दावा होता की कवट्या वेताळ आणि तात्या विंचूने प्रत्यक्ष येऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वादही दिला होता। असो, लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला कळले त्याची बायको त्याच्यापेक्षाही 1 पाऊल पुढे होती। ती त्याला म्हणाली, दिवसा जागणे आणि रात्री झोपणे ही पण एक अंधश्रद्धा आहे। मी रात्री जागणार आणि दिवसा झोपणार आहे। त्याला वाटले, आपण हा विचार आधी का नाही केला। अंधश्रद्धेच्या पुढच्या मीटिंगमध्ये हा विषय सर्वांसमोर मांडला पाहिजे। दिवसा जागे राहण्याच्या अंधश्रद्धेचा विरोध हा केलाच पाहिजे। पण बायकोची दुसरी अट त्याला खटकली। बायको म्हणाली, आपण हनीमून गोवाऐवजी स्मशानात साजरा करू। लोक हनीमून रात्री साजरा करतात, आपण शहरातील प्रसिद्ध मोक्षधाम स्मशानात दिवसाच्या वेळी हनीमून साजरा करू। तो तिला म्हणाला, मला तुझे विचार पटतात, पण दिवसाच्या वेळी स्मशानात हनीमून साजरा करणे शक्य नाही। एकतर तिथे लोकांची वर्दळ असते आणि समजा एकांत मिळाला तरी तिथले कर्मचारी तिथे असे काही करू देणार नाही, पकडून पोलिसात देतील। त्यावर ती म्हणाली, तुम्ही जर खरे अंधश्रद्धा विरोधक असाल तर तुम्हाला माझी ही अट मान्य करावीच लागेल। त्याशिवाय मी तुम्हाला माझ्या अंगाला हातही लावू देणार नाही। आता मात्र त्याची पंचाईत झाली। काय करावे त्याला सुचेनासे झाले। आधीच 35 उलटून गेलेली होती। तब्बल 10 लाख रुपये तिच्या बापाला दिल्यानंतर ती लग्नाला राजी झाली होती। लग्नाचा सर्व खर्चही त्यानेच उचलला होता। सर्व जमापुंजी त्यात खर्च झाली होती। आता तुमच्या मनात प्रश्न येईल, पुढे काय झाले असेल। अखेर 2-4 दिवस विचार करून त्याने हात जोडून तिला विनंती केली आणि म्हटलं, काही दुसरा उपाय आहे का। ती म्हणाली, हो आहे ना। तुला इतरांसारखे अंधश्रद्ध बनावे लागेल। आपण पुन्हा देव ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करू। खर्चाची चिंता करू नको। तू आधीच 10 लाख माझ्या बापाला दिले आहेत, त्यातच सर्व होईल। लग्नानंतर आपण आधी घराण्याच्या कुलदेवीचे दर्शन घेऊ आणि मग हनीमूनला गोव्याला जाऊ।
कामवासना ही निसर्गाने माणसाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. हक्काची बायको मिळाल्यानंतर स्वाभाविकच होते त्याची कामवासना ही भयंकर भडकलेली होती. अट मान्य करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसऱ्या मोठ्या उपाय नव्हता. मोठ्या प्रयत्नांनी आणि 10 लाख हुंडा देऊन मिळालेली बायको गमावणे, तेही फक्त एका विचारधारेसाठी, कदापि उचित नाही. एवढे करण्यालायक बुद्धीही त्याच्याजवळ होती. बायकोच्या इच्छेला मान देत त्याने देवब्राह्मणांच्या साक्षीने पुन्हा लग्न केले. अंधश्रद्धा विरोधकांनी त्याच्या कृत्याची निंदा केली आणि त्याला संस्थेतून बाहेर काढले, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. बायकोला खुश ठेवण्यासाठी तो रोज सकाळी उठून स्नान, संध्या आणि देवाची पूजा करतो. अभक्ष्य खाणे आणि पिणे ही त्याला सोडावे लागले. एक मात्र खरं, रात्री बायकोच्या हाताने केशर मिश्रित सुगंधित दूध प्राशन करण्याचा आनंद तो घेतो. ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.